लाडक्या बहिणींसाठी पात्र ठरलेल्या महिलांचा सन्मान म्हणून काही ठिकाणी स्थानिक भाजप नेते मोफत साडी वाटप करतात। मात्र या कार्यक्रमामध्ये लाडक्या बहिणींचा सन्मान होतोय की अपमान असा प्रश्न या महिलाच आता विचारू लागल्या। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि भाजप नेते आता ठिकठिकाणी महिलांना मोफत साडी वाटपाचा कार्यक्रम घेऊ लागल्या। मात्र शून्य नियोजन, मोफत वाटण्यासाठी आणलेल्या साड्यांहून जास्त आलेली गर्दी, त्यात काही खराब निघालेल्या साड्या आणि कार्यक्रमात अनेक महिलांवर उपाशी राहण्याची वेळ आल्यानं हे कार्यक्रम आता टीकेचे धनी बनले। नांदेडच्या हदगावातील जगापूर इथली ही दृश्य आहेत। इथं भाजपकडून विधानसभेला इच्छुक असलेल्या कैलास राठोड यांनी मोफत साड्या वाटपाचा कार्यक्रम घेतला। मात्र महिलांच्या गर्दीमुळे इथं चेंगराचेंगरी होता राहिली। कशीबशी वाट काढून महिला गेट बाहेर पडत होत्या आणि गेट बाहेर उभे असलेले भाजपचे कैलास राठोड महिलांच्या हाती साडीची पिशवी थोपवत होते। हाल झालेल्या महिलांनी आयोजकांना शिव्याशाप दिले, तर दुसरीकडे भाजपचे कैलास राठोड मात्र लाडक्या बहिणींच्या सन्मानासाठी हा कार्यक्रम केल्याचा दावा करत होते। महिलांचा एक सन्मान सोहळा आयोजित केला आहे। या सर्व योजनांचा लाभ घेता येईल आणि जास्तीत जास्त महिला आपल्या महाराष्ट्रातील लाभार्थी राहतील आणि आगामी काळामध्ये संपूर्ण ही नारी शक्ती, महिला शक्ती ही भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे राहील। या उद्देशानं हा कार्यक्रम आज आयोजित केला आहे। एक तर लाडक्या बहिणीचा आम्हाला मोठे पण लेवशाने सांगायला या आणि इथे येऊन आमची बेहाल करायला नाही। साडी एकही साडी नाही दिल्या त्यांना, तर फटक्या साड्या आहेत, एक साडी धडाची नाही, काहीच नाही। बिना पाण्याची लेकरू तरसायला कोरडं फुकवून झालं, पाणी सुद्धा एवढं भेटलं नाही। साडी द्यायला मग काम कुठून आलं, गरीब खाणारे आता विचारा काही नाही दिला आम्हाला। साड्या खराब निघाल्याच्या आरोपात अनेकांनी साड्या वाटप करणाऱ्या लोकांच्या अंगावरच या साड्या फेकून दिल्या। या कार्यक्रमाला 2000 महिला अपेक्षित होत्या, परंतु कमीत कमी 5000 महिला या कार्यक्रमाला आल्या। त्यामुळे दुकानदारांनी जे साड्या दिल्या त्यामध्ये काही डिफॉल्ट साड्या होत्या, मोजक्या साड्या होत्या, ते पण काही महिलांच्या हाती पडल्या। त्यामुळे काही महिला नाराज झाल्या असतील आमच्या बहिणी भगिनी, त्यांना आम्ही परत ते साड्या जमा करून त्यांना दुसऱ्या साड्या देऊ आणि दुकानदारावर त्या ज्या साड्या आम्हाला डिफॉल्टच्या दिल्या त्याच्यावर योग्य ते कारवाई करू। तीन दिवसांपूर्वी नांदेडच्याच हदगावातल्या तामसा गावामध्ये असाच प्रकार घडला। साड्या कमी आणि महिला जास्त, त्यामुळे एकमेकांच्या हातून साड्या खेचण्याची स्पर्धाच रंगली। भाजपचे विधानसभा मंडळ प्रभारी भागवत देवसरकर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता। देवसरकर सुद्धा तिकिटासाठी इच्छुक असल्यामुळे 3च दिवसात दुसरे इच्छुक कैलास राठोड यांनी देखील त्यांच्याच धर्तीवर मोफत साडी वाटपाचा कार्यक्रम हाती घेतल्याची चर्चा आहे। आमचा तालुका अतिशय सरळ तालुका आहे, तिथे अशा प्रकारचं ब्राईब देऊन वगैरे कधी बदल होत नसतात। मी 1978 पासून त्या तालुक्यात निवडणुका लढते। अशा माझ्याकडे तर 2 रुपये नसतात, कधी आजही नव्हते, त्याही दिवस काळात नव्हते। मला कधीच कुणी पैसे मागितले नाही, मला कधीच कुणी दारू मागितली नाही। मग मला मागितली नाही, ह्यांनाच कसं मागतात ते? कारण ह्यांच्याकडे पैसे आहेत, अमाप पैसा आहे, हा पैसा कुठून आला याची इन्कम टॅक्सच्या लोकांनी चौकशी करावी। आणि अशा प्रकारे ओपन ब्राईब देणं हा खरंच गुन्हा आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्याला याची चिंता वाटली पाहिजे की अशा प्रकारे जर त्यांचे सहकारी करत असतील खाली, तर उद्या इलेक्शनमध्ये तर तुम्ही एकमेकाची खून कराल, एकमेकाच्या छातीवर बसाल। योजनांचे पैसे देवेंद्रजी असतील, अजित पवारजी असतील किंवा एकनाथ शिंदेजी असतील, हे काही आपल्या खिशातले पैसे देत नाहीयेत। यांनी काही आपलं 1-2 एकर विकून दिलेले नाहीयेत पैसे। हे जे देत आहेत ते आम्ही टॅक्स पेयर लोक,
आमच्या टॅक्समधले पैसे आहेत जे आमच्याच भावंडांना मिळत आहेत, त्याच्यामध्ये यांचं काय मोठेपणा आहे? उलट आमच्या पैशावर हे मिजाज मारत जाहिराती करतायत आणि ते लोकांना कळतं. एकीकडे सरकारमधील तीनही प्रमुख नेते लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम ठिकठिकाणी घेत आहे. सरकारच्या वतीनं जाहिरातीद्वारे लाडक्या बहीण योजनेचा प्रचार देखील सुरू आहे. आणि तिसरीकडे ज्या लाडक्या बहिणी योजनेसाठी पात्र ठरल्या त्यांच्यासाठी विधानसभेला इच्छुक उमेदवार मोफत साडी वाटपाचा कार्यक्रम राबवत आहे. मात्र नियोजनावरून हे कार्यक्रम वादात सापडत आहे. ज्ञानेश्वर लोंडेसह यशपाल भोसले, TV9 मराठी, हदगाव, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.